जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की काही जरी झालं तरी कोणाच्या परिस्थितीचा अपमान करू नका. कारण समर्थ म्हणतात की काळामध्ये एवढं सामर्थ्य आहे की कोळशाचंही हिरा बनण्याचे सामर्थ्य त्या काळामध्ये आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही जे इतरांसोबत केले आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणे हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा भागाकार निश्शेष असतो, तो व्याजासकट सगळं परत करतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की शरीरावर अनेक जखमा झाल्या तरी त्या औषधाने बऱ्या होतात. शरीरावर अनेक जरी जखमा झाल्या तर त्या औषधाने बऱ्या होतात, पण मनाचा इलाज मात्र मंदिरात जाऊन देवाच्या दर्शनानेच होतो, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. बघा, समर्थ म्हणतात की खोटेपणा, धोका देणे, नाटक करणे, खोटेपणा, धोका देणे, नाटक करणे या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्कीच देतील. या गोष्टी तुम्हाला काही क्षण आनंद नक्कीच देतील, पण त्यांची किंमत तुम्हाला भविष्यात कधी ना कधी चुकवावीच लागते, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पेरेल तेच उगवणार आहे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की जितकं होता येईल तेवढं आपल्याला चांगलं वागण्याचा, चांगलं करण्याचा, इतरांचा आशीर्वाद घेण्याचा सतत प्रयत्न करता आलं पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. क्षणात आपण दुसऱ्याला दुःख देऊन आपल्याला सुख मिळालं असे म्हणतो, पण परत जाऊन तीच परिस्थिती आपल्याही आयुष्यात नक्कीच येते, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणूनच समर्थ म्हणतात की पृथ्वी जशी गोल आपल्या भोवतीच फिरते तसे आपले कर्मही गोल आपल्या भोवतीच फिरतात, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं.